नमस्कार मित्रांनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। कालपासून समाज कल्याण विभागाची रिस्पॉन्स शीट त्यांच्या संकेतस्थळावर अवेलेबल झाली आहे। तर ती कशी ओपन करायची ते आपण बघूया। बऱ्याच मुलांनी अजून बघितली नाही कारण त्यांना प्रॉब्लेम येतोय। तर जिथून ही तुम्हाला लिंक मिळेल ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो तुम्ही ती बघा आणि क्रोममध्ये कॉपी करा। कशामध्ये? क्रोममध्ये, गुगल क्रोममध्ये। इथे हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जो की तुम्ही फॉर्म भरते वेळी वापरला होता तो तुमच्या मेलला किंवा मेसेजला आला असेल तर, आणि इथे कॅप्चा भरून तो तुम्ही लॉग इन करून घेऊ शकता। आता नेक्स्ट बघून घेऊ आपण की इथे बघा ॲप्लिकंट डिटेल्स वगैरे दिले आहेत। लॉग इन केल्यानंतर इथे 3 डॉटवर क्लिक केलं ना की तुम्हाला पोस्ट सिलेक्शन दिसेल। पोस्ट सिलेक्शन नंतर इथे जो आय बटन दिसेल, हे जे डोळ्याचं चिन्ह दिसते, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघू शकता तुम्ही पोस्ट सिलेक्शनच्या पुढे 3 डॉट, त्याच्यानंतर हे डोळ्याचं जे बटन असेल ना ते तुम्ही क्लिक करायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही हे डोळ्याचं बटन क्लिक कराल तेव्हा ओपन होईल बघा ती। तेव्हा तुम्हाला काय होईल, तुमचे डिटेल्स ओपन होतील बघा। ही तुमची माहिती येईल याच्यामध्ये। परत तुम्हाला इथे 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। तिथे केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप आणि रिस्पॉन्स शीट दिसेल। तर कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथून तुमचा पेपर डाउनलोड करायचा आहे। सी दिस यू कॅन सी हिअर, हा तुमचा पेपर आहे, बघू शकता तुम्ही। आता तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे फक्त करेक्ट आन्सर किती आहेत, तुम्ही किती अटेम्प्ट केलेत आणि किती रॉंग आन्सर आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। हे काय करायचं, तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, निगेटिव्ह किती आहे 0.5। आता 0.5 म्हणजे किती हो, तर 1/4 एवढं निगेटिव्ह मार्किंग आहे। जर समजा तुम्ही 100 प्रश्न अटेम्प्ट केलेत आणि त्यातले 20 चुकलेत, जर तुमचे 20 चुकलेत तर तुम्हाला काय करायचं आहे की 20 जितका तुमचा अटेम्प्ट रॉंग आहे त्याला तुम्हाला 4नी डिवाइड करायचं आहे। 4नी डिवाइड करायचं आहे, हे म्हणजे किती येईल, 5 येईल। तर तुम्हाला काय करायचं आहे की 100मधून रॉंग आन्सर किती आले बाबा, 20, म्हणजे हे किती झाले टोटल 80। तर 80मधून अगेन तुम्हाला 5 वजा करायचे आहेत, किती 80मधून पुन्हा तुम्हाला किती 5 वजा करायचे आहेत। तर तुमचे मार्क्स किती होतील, हे किती येईल 75 गुणिले 2, असे तुमचे मार्क्स किती येतील 150। किती येतील 150। तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाण्याचं खरंच काहीच कारण नाही आहे, कारण हा काही फायनल रिझल्ट नाही आहे, काही नाही, हा फायनल रिझल्ट नाही आहे। तर तुम्ही घाबरून अजिबात जायचं नाही आहे। हा फायनल रिझल्ट नाही आहे, हा फायनल रिझल्ट नाही आहे, नाही। तर तुम्ही घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाही। तर तुम्ही लक्षात ठेवा की कसं असतं ते की 0.5 किती म्हटलं मी, 0.5 हे एवढं निगेटिव्ह आहे। किती 0.5 म्हणजे किती 1/4 निगेटिव्ह। तर मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते की एक प्रश्न 2 मार्क्सला होता, 2 मार्क म्हणजे यातील वजा किती होतील हो, 0.5। तसं त्यांनी त्यांच्या रिस्पॉन्स शीटमध्ये मेन्शन केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता बघा, जर समजा एखाद्याने 100 क्वेश्चन सॉल्व केले असतील आणि त्याचे 20 चुकले असतील तर त्याचे अटेम्प्ट किती झाला 80 क्वेश्चनचा। तर आपल्याला याचे 20चे निगेटिव्ह पण जाणार असतील, तर 20 भागिले 4 केले ना तर तुम्हाला उत्तर येईल 5। तेव्हा 80 वजा 5 करायचं। 80 वजा 5 केल्यानंतर तुम्हाला किती मिळतील हो, 75 इंटू 2 म्हणजे किती 150। तर हा तुमचा स्कोर असेल। तर हा काही फायनल स्कोर नाही आहे, त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही। तर यांच्या रिस्पॉन्स शीटमध्ये चुकासुद्धा भरपूर आहेत, प्रश्न चुकलेले आहेत, रॉंग क्वेश्चन पण आहेत, ते कॅन्सल होतील किंवा त्याचे मार्क भेटतील
गोष्टी या चालत राहतील. तुम्ही खचून जायचं नाही आहे. सगळ्यांचा स्कोर कमी आलेला आहे. नॉर्मलायझेशनमध्ये खूप व्हेरिएशन असेल कारण 10 शिफ्टमध्ये हे पेपर झालेले आहेत. तर मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि सगळ्यांनी प्रॉपर पुढच्या तयारीला लागायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि मी कट ऑफवर एक व्हिडिओ बनवेनच, पण त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पडले हे खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि कास्ट पण मेन्शन करा, म्हणजे त्या अनुषंगाने आपण कट ऑफ किती लागू शकतो याचा एक अंदाज बांधू शकतो. पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे, खचायचं नाही आहे मित्रांनो. पुढे परीक्षा येत राहतील, आपण लढत राहायचं आणि परीक्षा चांगल्याने द्यायच्या आहेत. तर या गोष्टीतून शिकायचं आहे आपल्याला. डिप्रेशन, टेन्शन काही घ्यायचं नाही आहे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला किती मार्क्स पडतात. मग आपण कट ऑफविषयी त्यावर चर्चा करू. थँक्यू.